भाजपचे आमदार नारायण कुचे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं जे आहे ते काढून घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांचं जे खातं आहे ते मकरंद पाटील यांना दिलं जाणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्याविषयी कोणी जर काही बोलत असन, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की शेतकऱ्याच्या बाबतीत आम्ही काही सहन करणार नाही, मंत्री असू तर आमदार असू. त्याच्यामुळं जो काय निर्णय आमचे तिन्ही नेते महाराष्ट्रातले आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, त्यांच्या बाबतीत तो त्यांच्या हातातला विषय, त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. कारण आपण मागची जर त्यांचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा, भिकारी, आता थेट शासनाला ते भिकारी म्हटलेले. आता ते मी पाहिलंच नाही, तुमच्या तोंडून मी ऐकू. त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे, ती भिकारी शासनात भिकारी म्हटले. असं आहे, मी ते बघितलं नाही, तुमच्या तोंडून ऐकतो, पण असं बोलणं योग्य नाही. महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त GDP उत्पन्नाचं राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, ती नशिबाने महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं महाराष्ट्र हा भिकारी नाही तर ताकदवान महाराष्ट्र आहे. जे मोदीजीचं स्वप्न आहे $3 करायचं, त्याचा जर विचार जर केला तर महाराष्ट्रामधूनच उत्पन्न जास्त आहे. त्याच्यामुळं जगाच्या पाठीवर महाराष्ट्र हा खूप महत्त्वाचा आहे, देशासाठी खूप महत्त्वाचा. त्याच्यामुळं त्यांना काय बोलले मला त्याच्याशी, पण मी तरी नाही म्हणू शकत. महाराष्ट्र हा सक्षम आहे, हा देशाची राजधानी मुंबई आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राचीच आहे, पण देशाची आर्थिक राजधानी जर कोणती असेल ती मुंबई. हल्लीच्या काळात प्रत्येकजण मोबाईल हातात घेत असतो, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं कितपत योग्य आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा जो आहे तो घेतला जाणार नाही असं त्यांच्याच पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितल्याची सूत्रांची माहिती. नाही, तो त्यांच्या पक्षाचा आहे आणि मी सांगितलं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विषय. योगेश कदम यांच्या डान्स बारविषयी आता सध्या वादंग निर्माण झालेलं आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागलेली आहे, काय सांगा? ते बी मी बघितलं नाही. मी बघितलं स्वतः अंजली दमानिया त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्यांनी बघितलं असेल ते जे पार्टी निर्णय घेणं कोणाचं काय म्हणून. धन्यवाद. कल्याणमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीकडून एका तरुणीला मारहाण करण्यात आली, काय सांगा? नाही, हे दुर्दैव आहे. कोणती तरुणी असेल ती आपली असू तर राज्यातली असू तर देशाची बाहेरची असू, तिला संरक्षण करायची जबाबदारी आपली असते आणि ते संरक्षण करण्याचे काम महाराष्ट्रातलं सरकार येईल आणि त्याला कायदेशीर त्याच्यावर कारवाई होईल, याच्यात कुठेही शंका वाटत नाही. गोपीचंद पडळकर असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजी प्रभूप्रमाणे लढायला तयार आहोत. 100% बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे, त्याच्यातलाही शंका नाही. बरं, मराठीचा मुद्दा आता चांगलाच गाजतोय, काय काय म्हणाल? इथं मातृभूमी आपली मराठी, त्याच्यामुळे याच्यात कोणी शंका आणू शकत. ज्याला हिंदी वापरायची ते राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. मग मराठीच्या बाबतीत कोणी कम्प्रोमाइज करू शकत नाही. माझी महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि तिला केंद्र सरकारने दर्जा दिलेला, त्याच्यामुळे तो काय विषय होता. यापूर्वीसुद्धा भगतसिंग कोश्यारी असं म्हटले होते की मारवाडी राजस्थानी मुंबई में नाही होते तो पैसे नाही होते, आणि त्यामध्ये काल CP राधाकृष्णन जे की राज्यपाल आहेत त्यांनी सुद्धा आता या वादात उडी घेतली. मी नाही वाचले, तुमच्या तोंडून ऐकू राहिले. तर नक्कीच हे होते भाजपचे आमदार नारायण कुचे. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला दिली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.